सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आलं. असं असतानाच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर काल सकाळी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे अर्भक कचऱ्यात पडल्याचं दिसून आल्यानंतर वरिष्ठांना कळवण्यात आलं आणि या अर्भकाला सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या कसबा बावडा इथं श्रीराम सेवा संस्थांचे पेट्रोल पंप आहे. याच पेट्रोल पंपाच्या समोर उघड्यावर कचरा कोंडाळ असून परिसरातील नागरिक इथं कचरा टाकतात. यामुळे काल सकाळी 8:30च्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी इथं आले होते. उघड्या कोंडाळ्यातील पडलेला कचरा खोऱ्याने एकत्रित करत असताना कचऱ्यात लहान मुलाचा रडण्याचा आवाज कर्मचाऱ्यांना आला. मात्र एखादी खेळणी आहे असं समजून स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यात व्यस्त झाले. मात्र पुन्हा मुलाचा रडण्याचा आवाज आल्यानं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिलं. यावेळी कचऱ्यामध्ये एका कपड्यात गुंडाळून एक दिवसाचं स्त्री जातीचे अर्भक टाकलेले निदर्शनास आले. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसंच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयातील पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हे अर्भक रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कुणीतरी टाकलं असावं असा अंदाज सध्या लावण्यात येत असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ पुढील तपास सुरू केला आहे.